केलेलं. पटकन खा पटकन खा. हेलो बाई, तर आज आम्ही बनवत आहोत कॉलीफ्लॉवर. तर आम्ही कॉलीफ्लॉवर बॉईल करायला ठेवलेला आहे. त्यात आम्ही टाकलेलं आहे थोडंसं मीठ. तर गाईस हे आपलं पाणी उकळायला सुरू झालेलं आहे आणि आमच्याकडे पास्ता नाही आहे, तर आम्ही नूडल्सनीच काम चालवत आहोत. आमचा सॉर्ट ऑफ पास्ता बॉईल होत आहे. आमचं काय बोलतात त्याला, कॉलीफ्लॉवर पण बॉईल झालेलं आहे. आमचं कॅप्सिकम पण आम्ही डायमंड शेपमध्ये कट करून ठेवलेलं आहे आणि कांदा चौकंडी काट आहे आणि गॅस वाया चालला आहे. आणि अशा प्रकारे पुढची स्टेप आहे शेफ पूजा. तर आपण हे स्ट्रेन केलेलं आहे. आता त्याला आपण त्याची प्युरी करणार आहोत, तर ते बघूया आपण. तर गाईज हे आहे आपलं कॉलीफ्लॉवर आणि आपण त्यात टाकणार आहोत ऑरिगॅनो, मग चीज क्यूब्स, अख्खा चीज क्यूब आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत चिली फ्लेक्स. एवढे टाका की तिखटच लागलं पाहिजे. आपली प्युरी रेडी आहे. तर मी टेस्ट करून दाखवते तुम्हाला पण. मीठ नाही आहे पण टेस्टी. आमची आता पास्ता बनवणार आहे आणि मी तिला सांगणार आहे लगेच आपला पास्ता आपल्या सॉरी तेल तू टाक त्याच्यामध्ये लसूण टाक. पटकन आलं लगेच जळतं ते. जरासा एक ग्लास लावून त्याच्यामध्ये बाजूला काढ फ्लेमवरून त्याच्यामध्ये टाक कांदा कॅप्सिकम. जळला लसूण जळला नाही. बर्न गार्लिक पास्ता खायचा का आपल्याला? मला नाही खायचं पण बर्न गार्लिक पास्ता. फ्लेम एकदम कमी ठेव नाहीतर ते जळतंय. तुझ्यासारखं जशी तू जळतीस माझ्यावर तसंच जळतंय ते. तसलीच आहे तू, जळतंय ते. त्याच्यामध्ये सॉस टाकून थोडंसं पाणी टाकाल मग सॉस टाक. पाणी पण जवळ नाही मॅडमच्या. आता टाक त्याच्यामध्ये सॉस. पटकन टाक की, किती वेळ आता हे कसं काढू. हिला थोडं पाणी टाक म्हटलं. हिने ह्याची आमटी केली आहे इथे. आमटी सॉरी गाईज मी पैसे देऊन नाही शिकलेलं म्हणून मी हॉटेल मॅनेजमेंट केलं म्हणूनच सांगते तुला. टाक त्याच्यामध्ये ते आपलं सीझनिंग टाक ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स टाक सगळं टाक. आणि मीठ घाल थोडंसं स्वादानुसार मीठ. जसं तुझ्या आयुष्यात काय स्वाद नाही ह्याच्यात तरी टाक. थोडंसं टाक. एकदम खारट होईल तुलाच खावं लागेल ते सगळं घातलं. तर ह्या सॉसला आम्ही थोडंसं शिजू देणार आहोत. हिने जी आमटी बनवली आहे त्याचा आम्ही सॉस बनवणार आहोत आणि त्यानंतर आम्ही ह्याच्यात नूडल्स टाकणार आहोत. मी केलेली आमटी शिजूपर्यंत मॅडमचा डान्स तुम्ही एन्जॉय करा तोपर्यंत. येत करा आयुष्यात.